जाणून घेणार आहोत। बघा, एकरेषीय बिंदू म्हणजे काय, तर जेव्हा 3 किंवा 3पेक्षा अधिक बिंदू एकाच रेषेतून जात असतील तर ते बिंदू एकरेषीय बिंदू असतात। बघा, आता या ठिकाणी या आकृतीमध्ये 3 बिंदू म्हणजे बिंदू एम, बिंदू ओ आणि बिंदू टी हे तीनही बिंदू एकाच रेषेतून जात आहेत, म्हणून या ठिकाणी हे तीनही बिंदू एकरेषीय बिंदू आहे। त्याचप्रमाणे बिंदू आर, बिंदू ओ आणि बिंदू एन हे तीनही बिंदू एकाच रेषेतून जात आहेत, म्हणून हे सुद्धा एकरेषीय बिंदू आहेत। म्हणून या ठिकाणी आपण एकरेषीय बिंदू लिहिणार आहोत। सुरुवातीला पहिली जी रेषा आहे त्यामधील बिंदू बिंदू एम, बिंदू ओ आणि बिंदू टी। या ठिकाणी हे तीनही बिंदू एका रेषेमध्ये आहे, म्हणून बिंदू एम, बिंदू ओ आणि बिंदू टी हे एकरेषीय बिंदू झाले। त्याचप्रमाणे दुसऱ्या रेषेवरील बिंदू ते म्हणजे बिंदू आर, बिंदू ओ आणि बिंदू एन हे सुद्धा एकरेषीय बिंदू आहेत। आता दुसरा प्रश्न यातील बघणार आहोत ते म्हणजे या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या प्रश्नामध्ये विचारला आहे ते म्हणजे किरण। आता या ठिकाणी या दिलेल्या आकृतीमधून आपल्याला किरण शोधायचे आहे। तर किरण म्हणजे काय, तर किरण हा सुद्धा रेषेचाच एक भाग असतो आणि किरणाची सुरुवात एका बिंदूपासून सुरू होऊन तो त्याच दिशेने पुढे पुढे जात असतो। बघा, आता या ठिकाणी ओ या बिंदूपासून सुरू झालेला आहे किरण आणि एकाच दिशेने पुढे पुढे पी या बिंदूपर्यंत गेलेला आहे आणि या ठिकाणी पुढे बाण दाखवलेला आहे, म्हणजे या ठिकाणी ओ या बिंदूपासून सुरुवात होऊन एकाच दिशेने पुढे पुढे पी या बिंदूकडे गेला आणि या ठिकाणी बाण दर्शवला आहे, म्हणजे ओपी हा किरण आहे। त्याचप्रमाणे ओएन हा किरण आहे, ओटी हा किरण आहे, ओएस हा किरण आहे, ओआर किरण आहे, ओएम किरण आहे। कारण या ठिकाणी ओ या बिंदूपासून सुरू होऊन एकाच दिशेने याप्रमाणे तो पुढे पुढे जात गेला आहे, म्हणजे या ठिकाणी या प्रकारे आपण किरणांची नावे लिहिणार आहोत। बघा, या प्रकारे आपण लिहिणार आहोत किरणांची नावे किरण, ओपी, किरण, ओएन, किरण, ओटी, किरण, ओएस, त्यानंतर किरण, ओआर आणि किरण, ओएम। या प्रकारे आपण ही किरणांची नावे लिहिलेली आहेत। आता आपल्याला पुढचा पॉइंट पाहायचा आहे तो म्हणजे या ठिकाणी आपल्याला या आकृतीचं पुन्हा निरीक्षण करायचं आहे आणि रेषाखंडांची नावे लिहायची आहे। आता रेषाखंड म्हणजे काय ते आपण सुरुवातीला समजून घेणार आहोत। या ठिकाणी आपल्याला रेषाखंडांची नावे लिहायची आहे। बघा, आता या ठिकाणी रेषाखंड, खंड म्हणजेच काय तर तुकडा, म्हणजे रेषेचा तुकडा। बघा, आता या ठिकाणी जर आकृतीचे पुन्हा निरीक्षण केले तर या ठिकाणी बघा ओ पी, ओ बिंदूपासून पी बिंदूपर्यंत, म्हणजे या ठिकाणी हा सुद्धा एक रेषेचा तुकडाच आहे, म्हणजे ओपी हा काय बनला, रेषाखंड बनला। त्याचप्रमाणे ओएन हा सुद्धा या ठिकाणी ओ बिंदूपासून एन बिंदूपर्यंत हा सुद्धा एक प्रकारे रेषेचा तुकडाच आहे किंवा रेषेचा खंड आहे, म्हणजे रेषाखंड आहे। म्हणजे ओएन सुद्धा रेषाखंड आहे, ओटी सुद्धा रेषाखंड आहे, ओएस रेषाखंड आहे, ओआर रेषाखंड आहे, त्याचप्रमाणे ओएम सुद्धा रेषाखंड आहे। म्हणून या प्रकारे आपण रेषाखंडांची नावे लिहिणार आहोत। रेषाखंड लिहिताना नेहमी रेख या शब्दाचा वापर करायचा आहे, म्हणजे रेख ओपी, रेख ओएन, त्याचप्रमाणे रेख ओएस, नंतर रेख ओआर, रेख ओएम।
या प्रकारे आपण ही रेषाखंडांची नावे लिहिलेली आहेत. आता शेवटचा पॉइंट बघायचा आहे तो म्हणजे रेषा. आता पुन्हा आपल्याला आकृतीचे निरीक्षण करायचं आहे आणि रेषेची नावे लिहायची आहे. बघा आता या ठिकाणी या आकृतीचे जर आपण व्यवस्थित निरीक्षण केले तर ज्या ठिकाणी दोन्ही बाजूंना बाण असतात, बाण आहेत म्हणजेच काय तर दोन्ही बाजूला ती रेघ आपण अमर्यादपणे वाढवू शकतो, तिलाच आपण रेषा म्हणतो. म्हणजे या ठिकाणी एमटी ही रेषा आहे कारण त्या एमटी रेषेच्या दोन्ही बाजूंना बाण आहेत, म्हणजे दोन्ही बाजूंना आपण अमर्यादपणे ती रेघ वाढवू शकतो म्हणजेच ती रेषा आहे. त्याचप्रमाणे आरएन बघा, आरएनला सुद्धा दोन्ही बाजूंनी बाण आहेत म्हणजे आपण तिला अमर्यादपणे दोन्ही बाजूंनी वाढवू शकतो म्हणजेच ती आहे रेषा. म्हणून या प्रकारे आपण रेषेचे नाव लिहिणार आहोत. रेषा एमटी आणि रेषा आरएन. या प्रकारे ही रेषेची नावे आपण लिहिलेली आहेत. दुसरा प्रश्न बघणार आहोत. शेजारील रेषेची वेगवेगळी नावे लिहा. बघा आता या ठिकाणी ही रेषा दिलेली आहे, या रेषेची वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला नावे लिहायची आहे. सुरुवातीला या ठिकाणी एल दिलेला आहे म्हणजे रेषा एल आहे. या प्रकारे लिहिणार आपण रेषेची नावे वेगवेगळ्या प्रकारे. रेषा एल. बघा आता या ठिकाणी रेषेची नावे लिहायची आहे ती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे, परंतु या ठिकाणी बघा या ठिकाणी रेषेच्या दोन्ही बाजूला बाण दाखवले आहे. म्हणजेच जरी आपण एबी नाव लिहिलं तरी एच्या या बाजूला सुद्धा बाण आहे आणि बीच्या या बाजूला सुद्धा बाण आहे. म्हणजे रेषेचे नाव आपण वेगवेगळ्या प्रकारे लिहिताना या प्रकारे लिहू शकणार आहोत. बघा रेषा एबी, त्याचप्रमाणे रेषा बीसी. बघा आता या ठिकाणी बी बिंदूच्या या बाजूला सुद्धा बाण आहे आणि सी बिंदूच्या या बाजूला सुद्धा बाण आहे. म्हणजे या ठिकाणी रेषा बीसी या प्रकारे लिहू शकणार. त्याचप्रमाणे रेषा सीडी, नंतर रेषा डीसी, रेषा सीबी, रेषा सीए, नंतर रेषा बीए, त्याचप्रमाणे रेषा एसी, रेषा एडी, नंतर रेषा बीडी. या प्रकारे वेगवेगळ्या रूपात आपण या रेषेची नावे लिहू शकतो. प्रश्न क्रमांक 3, जोड्या लावा. या ठिकाणी अ गट आणि ब गट दिलेला आहे. पहिली आकृती आहे. बघा या ठिकाणी ही जी आकृती आहे या आकृतीला दोन्ही बाजूंनी बाण आहेत म्हणजे ही आकृती रेषेची आकृती आहे. म्हणून या ठिकाणी या अ गटातील पहिला जो दिलेला आहे त्याची योग्य जोडी आहे रेषा. नंतर दुसरा जो पॉइंट आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी दोन्ही बाजूंनी डॉट आहे, बिंदू दिलेले आहे. म्हणजेच याचा अर्थ ही जी आकृती आहे ही आकृती रेषाखंडाची आहे कारण याला दोन्ही बाजूंनी बिंदू दिलेले आहे. म्हणजे या ठिकाणी ही जी आकृती दिलेली आहे या ठिकाणी हा रेषेचा एक खंड आहे म्हणून हा रेषाखंड बनला. म्हणून या ठिकाणी याची योग्य जोडी आहे रेषाखंड. नंतर तिसरी जी आकृती आहे ती आहे प्रतल. बघा या प्रकारे योग्य जोडी आहे त्याची प्रतल. आणि चौथी जी आकृती आहे या ठिकाणी या चौथ्या आकृतीत एका बाजूनी बाण आहे म्हणजे हा किरण आहे. एका बिंदूपासून सुरू होऊन पुढे पुढे एकाच दिशेने तो जात आहे म्हणजे ही आकृती किरणाची आहे. म्हणून याची योग्य जोडी आहे ए. या प्रकारे आपण ह्या जोड्या लावून घेतलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे. खालील आकृतीचे निरीक्षण करा. त्यातील समांतर रेषा, एक संपाती रेषा व संपात बिंदू यांची नावे लिहा. बघा आता या ठिकाणी सुरुवातीला आपण समांतर रेषा बघणार आहोत. आता या ठिकाणी समांतर रेषा म्हणजेच काय तर एकाच प्रतलात असणाऱ्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. बघा आता या ठिकाणी एबीसी ज्या रेषा आहेत, रेषा ए, रेषा बी आणि रेषा सी या तीनही रेषा एकमेकींना छेदत आहेत. त्यामुळे या कोणत्याही रेषा एकमेकींना समांतर नाहीत. परंतु रेषा बी आणि रेषा एम